आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। सर्वांना या निवडणुकीच्या निमित्ताने मार्गदर्शन करायला आलेले देशाचे नेते, श्रद्धेय साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे, आदरणीय खासदार भगरे सर, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ काका, निलेश कराळे, आमचे दिल्लीहून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, ज्यांनी अतिशय खंबीरपणे मला या निवडणुकीमध्ये साथ दिली साहेब, त्या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजाभाऊ झावरे, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष संजयराव सातबाई, माजी राज्यमंत्री आणि एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे, मंगेशराव अवताडे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र बाळासाहेब गायकवाड, ऐश्वर्याताई सातबाई, दीपकराव साळुंके, ताराचंदजी म्हस्के, शिवसेनेचे नेते सुहास वाडणे, प्रमोद लबडे, शिवाजी ठाकरे, नितीन शिंदे, ॲडव्होकेट लासुरे, बापू रांधवणे, सनी, आमचा एक योद्धा सनी वाघ, या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे सगळे नगरसेवक, त्याचबरोबर जितेंद्र रणशूर, माझे मित्र आरपीआयचे नेते, आजच ते साहेब या स्टेजवर मला पाठिंबा द्यायला आले, बाकीचे बरेच मंडळी आहेत, मला माफ करा, साहेबांना पुढे सभा आहे, या ठिकाणी उपस्थित असलेले कायम मला मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन करणारे, ज्यांचा उल्लेख मी शेवटून दुसऱ्या नंबरवर करतोय, ते मला कायम मोलाची साथ देणारे आदरणीय राजेंद्र तात्या फाळके, आणि या ठिकाणी आवर्जून मला आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेली माझी आई रिटायर्ड प्राध्यापिका प्रमिलाताई वरपे, माझी अर्धांगिनी संगीता वरपे, माझा धाकटा भाऊ जो आपला स्वतःचा व्यवसायपणाला लावून या निवडणुकीत माझ्या पाठीमागे उभं राहिलाय साहेब, मी मुद्दाम हा शब्द वापरतोय की व्यवसायपणाला लावून माझा भाऊ त्या ठिकाणी उभा राहिलाय। आपल्या सगळ्यांनी याची नोंद घ्यावी। एक फार मोठं दबाव तंत्र साहेब या निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये सुरू झालंय। कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत आपण कायम दोन तुल्यबळ उमेदवारांच्या लढती त्या ठिकाणी बघितल्या, परंतु यावेळेस राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा असलेले कोपरगाव तालुक्यातलं राजकीय घराणं, स्वर्गीय कोले साहेबांचं घराणं, त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबायचा निर्णय केला। 52 वर्षात साहेब पहिल्यांदाच असं घडतंय। मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, परंतु त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने राजाभाऊ झावरे आणि मी त्या ठिकाणी इच्छुक होतो। पवार साहेबांनी मला बोलवलं, म्हणे संदीप तुला मी 19ला म्हटलो होतो तू दुसऱ्याचं नाव सुचवतो दरवेळेस, यावेळेस तुला उभं राहावं लागेल। राजाभाऊंनी प्रयत्न केले आणि पवार साहेबांच्या शिफारशीनंतर उद्धव साहेबांनी, बाळासाहेब थोरात साहेबांनी आणि नंतर राजाभाऊंनी सुद्धा माझ्या उमेदवारीला त्या ठिकाणी मान्यता दिली। राजाभाऊ माझे सूचक झाले, मी त्यांचे देखील परत एकदा आभार मानतो। साहेब फार मोठं पाठबळ मला इथल्या शिवसैनिकांनी दिलंय। माझे राष्ट्रवादीचे, आपल्या राष्ट्रवादीचे, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्या जोरावर मी साहेब ही निवडणूक लढतोय। पहिल्या दिवसापासून साहेब प्रचंड त्रास या निवडणुकीमध्ये आम्हाला सुरू झाला। पत्रकार परिषद आम्ही महाविकास आघाडीची घेतली, ज्या पत्रकार बांधवांनी आजपर्यंत मला सातत्याने जनतेसमोर ठेवलं, जिल्ह्यात साथ दिली, राज्यात पोहोचवलं, ते माझे पत्रकार मित्र मला भेटेनासे झाले।
मी त्यांच्यावर नाराज नाहीये, त्यांच्यावर फार मोठा दबाव त्या ठिकाणी आहे. आजही ते माझे मित्र आहेत, उद्या पण ते माझे मित्र राहतील. मला कोणाला अडचणीत आणून निवडणूक करायचीच नाही साहेब. अनेकांवर दबाव आहे. काही पत्रकार मित्रांनी धाडस केलं, आमच्या कार्यक्रमांना प्रसिद्धी दिली, 2 दिवसांनी ते व्हिडिओ सोशल मीडियातून आपोआप गायब झाले. हे कोण करतंय हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. फ्लेक्स लावायला गेलं साहेब आमचे कार्यकर्ते, तर ग्रामसेवक गायब झाले. निवडणूक आयोगाचे कोणी अधिकारी असतील तर त्यांनी हे नोंद घ्यावी. इतका दबाव, विना परवानगी आम्ही फ्लेक्स लावू शकत नाही. ग्रामसेवक फोन स्विच ऑफ करून गायब होतात. मी मुद्दाम हे सांगतोय. त्याच्यानंतर बोर्ड लावले साहेब, तुमच्या फोटो सकट माझे आमचे बोर्ड फाडले साहेब, त्याचे व्हिडिओ आले. हे कोण करतंय हे सांगायला कोणाची गरज नाही, पण आपला आशीर्वाद, शिवसैनिकांचं पाठबळ आणि माझ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची साथ याच्या जोरावर मी या निवडणुकीला सामोरं जातोय. साहेब मी संघर्षाला भीत नाही. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाली. रिझर्व्ह बँकेवर उमणे मोर्चा काढणारे शंकरराव कोल्हे साहेब, पाण्याकरता स्वतःच्या सरकारशी संघर्ष करणारे शंकरराव कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी जी माझी राजकीय जीवनातली शाळा होती तिचे प्राथमिक धडे गिरवले. आणि त्यानंतर आपण मला पदरात घेतलं साहेब. आपला संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला. ज्या ईडीला भले भले घाबरतात, तुम्ही त्या ईडीला आव्हान दिलं. मीच तुमच्याकडे येतो म्हटल्यावर या महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन त्या ठिकाणी झालं. माझ्या संघर्षाच्या महाविद्यालय, तुमच्या महाविद्यालयातली प्रवेश घेतला. मी यांना घाबरणार आहे का? यांना माझी विनंती आहे, मला निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न्यायची. तुम्ही तर म्हणत होते आम्ही राज्यामध्ये 1 लाख मतांनी निवडून येणार. तुमचे फंटर म्हणतात डिपॉझिट जप्त होणार. मग काय ह्या गोष्टी करता? मी यांना आव्हान केलं साहेब, इतकी जर निवडणूक एकतर्फी आहे तर हा मतदारसंघ तुम्ही सोडून दाखवा. तुमच्या नेत्यांनी तुम्हाला आव्हान केलंय की तुम्ही राज्यभर पक्षाचा प्रचार करा. खरंच करा. तुमचा पक्ष अडचणीत आहे. फक्त एकच खासदार कसा तरी निवडून आलाय, पण तुम्ही जात नाही. सहकुटुंब सहपरिवार तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या कडे वाजवतायत. आमच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांना जाऊन विनंती करतायत. आणि एकतर्फी निवडणूक बोलता. मान्य करा, या शरद पवार साहेबांच्या पठ्ठ्याने एका सामान्य शिक्षकाच्या मुलाने तुमच्या समोर आव्हान निर्माण केलेलं आहे. विकासाचा दावा करता 3000 कोटींचा. अरे सोशल मीडियातला कागदावरचा तुमचा विकास काय? तालुक्यातल्या रस्त्यांची परिस्थिती आहे. शिवाजी ठाकरे, श्रीराम चांदवडे, प्रमोद लबडे, किरण खळडे आम्ही फिरतो. हाडे खिळखिळ्या होता. आम्ही यादी देतो तुम्हाला रस्त्यांची. तुम्हाला फार मोटरसायकलवर फिरायचे हौस आहे ना? अरे आम्ही तर मोटरसायकलवाल्याचे. एका आम्ही देतो यादी, त्या रस्त्यावरून तुम्ही 60च्या स्पीडनी गाडी चालवून दाखवा. आम्ही तुमचा विकास मान्य करू. इतका उखडलेला, इतका निकृष्ट दर्जाचा तुमचा विकास. 3000 कोटी, 1500 कोटी साहेब त्या साईबाबांच्या विमानतळाचे पैसे आहेत. ते केंद्र सरकार, राज्य सरकारचे पैसे आहेत. ते तुमचं श्रेय. अरे आमचं आराध्य दैवत, देशाचं आराध्य दैवत शिर्डीचे साईबाबा, हे जर शिर्डीला नसते तर विमानतळ झालं असतं का? त्या विमानतळाचं श्रेय जर कोणाचं असेल तर शिर्डीच्या साईबाबांचं आहे. देवाचं सुद्धा श्रेय घेता तुम्ही. मी 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 आता कोणीतरी साहेब आमच्या पाठपाण्याचा उल्लेख केला. निळवंडेचं भूमिपूजन साहेब आपण केलं. आपण निळवंडेची सुरुवात केली. त्याच्यात खोडा कोणी घातला सगळ्यांना माहिती आहे. आज बाळासाहेब थोरात साहेब इथं नाहीत.
19 या ठिकाणी आपली सभा झाली साहेब. कोपरगावचा पाणी प्रश्न बिकट होता. 23 दिवसाआड पाणी होतं. आम्ही आंदोलन केले साहेब. याला काय माहित नव्हतं पाणी प्रश्न. मी समजून सांगितलं याला पाणी प्रश्न. मी पत्रकार साक्षी आहे. माझेच व्हिडिओ दाखवले ना तुम्ही तुमच्या निवडणुकीत भाषणाचे. या व्यापारी धर्मशाळेत कोपरगावचे सगळे व्यापारी गोळा करून मलाच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करायला लावलं ना पाण्याच्या विषयावर. मी तुम्हाला शहराचा पाणी प्रश्न समजून सांगितला. आमच्या निळवंडेच्या कार्यक्षेत्रातले जिरायती लोक त्यांचं पाणी इकडे आणू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं 5 नंबर तळ आपण करूया. तसं पत्र साहेब मी नगरपालिकेत दिलं. तत्कालीन नगराध्यक्षांनी तो विषय पत्रिकेवर घेतला. बहुमताने नाही एकमताने 30च्या 30 नगरसेवकांनी साहेब त्याला पाठिंबा दिला. त्याच्यात कोले गटाचे सुद्धा नगरसेवक होते. पण त्यांना श्रेय द्यायचं नाही. नगराध्यक्षाला श्रेय द्यायचं नाही. ठरावात माझ्या नावाचा उल्लेख आहे. मी कागद देतो डॉक्युमेंट आहे नगरपालिकेत की संदीप वरपे यांनी दिलेल्या पत्रानुसार 5 नंबर तलावाचा अंदाजपत्रक तयार करून शासनात सादर करणे कायदा आहे. जोपर्यंत नगरपालिकेचा ठराव होत नाही त्या ठिकाणी शासन पैसे देऊ शकतो. राजेश मंडला, मंगेश पाटील यांनी सुद्धा मागणी केली. विविध सामाजिक संघटनांनी मागणी केली. साहेब मी देखील या विषयावर आपल्याला वारंवार भेटलो. आमदार म्हणून तेही भेटले असतील. तुम्ही उद्धव साहेबांना सांगितलं माझ्या पक्षाचा आमदार आहे, हा प्रस्ताव मंजूर करा. उद्धव साहेबांनी 130 कोटी रुपये पाठवले. तिथं आमचं आव्हान संपलं. त्या 5 नंबर तलावाच्या जागेवर हे डोंगर उभा होता मातीचा. ती माती उचलायला नगरपालिकेला 5-7 कोटी रुपये लागले असते. ती आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. आम्ही पुन्हा आपल्याकडे आलो साहेब. माझी आमदार पण होता. आपल्याला विनंती केली. आपण त्या समृद्धीच्या रेड्डींना फोन केला आणि जादूची कांडी फिरली आणि सगळी माती ते फुकट घेऊन गेले. जमीन समतल झाली. कामाला सुरुवात झाली. गडी म्हणतो मीच केलं साहेब. ती 5 नंबर तळ्याची जागा आहे ती येसगाव हद्दीत आहे. तिथं आमचं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबरचं तळ आहे. ती जागा स्वर्गीय शंकरराव कोले साहेबांनी दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्याच जागेत आमचं 5 नंबरचं तळ होतंय. आणि मग स्वर्गीय कोले साहेबांनी जागा जर घेऊन ठेवली नसती तर 5 नंबर तळ काय तुम्ही मायगावला केलं असतं का? मग त्या कोले साहेबांना सुद्धा श्रेय द्यायचं नाही. पवार साहेबांचं नाव घ्यायचं नाही. उद्धव साहेबांचं नाव घ्यायचं नाही. मी 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 तुमच्या घरचं तळ का ते शेततळ? या कोपरगावकरांनी हाल अपेक्षा त्या ठिकाणी सोसलेल्या आहेत. यांचे कार्यकर्ते संदीप वरपे नगरपालिकेला पडला पण हा काही निवडून येणार आहे साहेब. 20 वर्षापूर्वी माझा निसटता 18 मतांनी पराभव झाला. तो का झाला, कसा झाला, किती लोक एकत्र आले होते? 2 टप्प्यात निवडणूक झाली. दुर्दैवाने माझाच प्रभाग मागे राहिला आणि सगळ्यांच्या निवडणुका झालेल्या होत्या. गोकुळ शेठ जेवढे विरोधक होते सगळे तिथे येऊन बसले. तरी पण कडवी धुंद दिली. एक प्राध्यापकाचा मुलगा, राजकारणाचा गंध नाही, पहिलीच निवडणूक. तुम्ही म्हणतास हा नगरपालिकेला पडला, हा काय आमदाराला पडणार? अरे विसरले का? कुणीतरी आता स्वर्गीय भीमराव बडदे नानांचा बोर्ड त्या ठिकाणी दाखवला. वंच करावे तो बोर्ड ज्याच्या हातात होता त्यांनी. स्वर्गीय भीमराव बडदे नानांचा सुद्धा साहेब नगरपालिकेला पराभव झाला होता. ज्याप्रमाणे नगरपालिकेला पराभव झालेल्या स्वर्गीय भीमराव बडदेंनी यांचे आजोबा स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांचा पराभव केला. इतिहास आहे, त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. हा आपल्या आशीर्वादाने नगरपालिकेला पराभव झालेला संदीप वरपे
या माजी आमदाराला या निवडणुकीत आसमान दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार. फॉर्म भरून 10 दिवस झाले साहेब. स्वतःचा फोटो ते 2-4 नेते गद्दार आपल्या इथले काय आणि उद्धवजींचे काय. मग दबाव वाढायला लागला. मग एक बोर्ड लावला त्याच्यावर स्वर्गीय कोले साहेबांचा फोटो, कारण कोले साहेबांच्या कार्यकर्त्यांची मदत लागणार आहे. स्वर्गीय नामदेवराव अण्णांचा फोटो परजणेंचा, कारण राजेश परजणेंची मदत लागणार आहे. स्वर्गीय पंडितराव अण्णांचा फोटो, कारण राजेंद्र बापूंची मदत लागणार आहे. स्वर्गीय केबी दादांचा फोटो, कारण अशोक अण्णाची मदत लागणार आहे. नितीनराव केबी दादांचे 8 डायरेक्टर होते कोळपेवाडी कारखान्यात, आता एकही नाही. पण स्वतःची निवडणूक आहे ना. दादांचा फोटो. गर्रे आवताडे ज्यांनी कोळपेवाडी कारखाना स्थापन केला त्यांचा फोटो, कारण नितीन आवताडेची मदत लागणार आहे. आणि मग सूर्यभान वाडणे पाटलांचा फोटो, कारण विजय वाडणेंना घेऊन फिरायचं. 10 दिवसापूर्वी माहित नव्हतं का की या लोकांचं सुद्धा योगदान आहे. पण आता मतलब जागा झाला, स्वार्थ जागा झाला. स्वार्थ जागा झाला की ही मंडळी काही करू शकतात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, स्वर्गीय नासा फरांदे सरांचा फोटो का नाही लावला? ते भाजपचे मोठे नेते होते ना, पण त्यांचं कोणी तुम्हाला इथं आडवं व्हायला नाही, सोयीस्करित्या विसरून गेले. का जातीयवाद करता? माळी समाजाचे होते म्हणू का? अरे आम्ही शिव, शाहू फुले, आंबेडकर, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठेंचा वारसा आम्हाला शरद पवार साहेबांनी शिकवला. तुम्हाला न विचारधारा न काही. स्वर्गीय भीमराव बर्वे ते भाजपचेच होते ना, त्यांचा फोटो नाही लावला, कारण तुमच्या पराभवाची जखम भळभळ त्या ठिकाणी व्हायला लागेल. अरे तुमच्या अंगावर कधी गुलाल पडला नाही या तालुक्यात. कायम कोले साहेबांनी बाजी मारली. केवळ स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी तुम्हाला शिवसेनेत घेतलं. उद्धवजी आले, तुमच्या वडिलांच्या अंगावर गुलाल पडला. आणि काय दिलं तुम्ही त्यांना? लगेच नारायण राणेंबरोबर निघून गेले. पुन्हा आले. राजाभाऊ परत का घेतलं? तेव्हा एकदा गद्दारी केली, शिक्षा का नाही कायम केली? पुन्हा आले, पडले. मग मला फोन चालू झाले, मग मला घेतलं. आम्ही म्हटलं साहेबांना की साहेब घेऊ इकडं. इकडं घेतलं. इकडं साहेब तुम्ही आले, 822 मतांनी आमदार झाले, नाही ते 5-7 हजार मतांनी पडले असते साहेब, तुम्ही नसते आले मागच्या निवडणुकीत. तुम्हाला सुद्धा धोका दिला. तात्या काय नेमकं कळत नाही. ज्या पक्षात गेल्यावर अंगावर गुलाल पडतो त्याला सोडून जातो गडी. म्हणजे कार्यकर्ते आम्ही कष्ट करतो, शिवसैनिक उद्धव साहेबांकडे पाहून करतो, आम्ही पवार साहेबांकडे पाहून करतो, आणि हे लोक त्या ठिकाणी असे वागतात. थोरात साहेबांना याला वेळ दिसतो. साहेब मी आता जास्त वेळ घेत नाही, मला फक्त एकच मागाशी उल्लेख केला निळवंडेचा. आमच्या पोळगावच्या वरच्या भागाला त्या ठिकाणी कायम दुष्काळाने ग्रासलं. तिथल्या शेतकऱ्यांना कायम पावसाच्या पाण्यावर त्या ठिकाणी शेती करावी लागली. मग कुठेतरी कुक्कुटपालनाचे जोडधंदे कर, दुधाचा धंदा कर. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर साहेब, जलसंपदा मंत्री आपले प्रदेश अध्यक्ष यांनी आपल्या सूचनेवरून त्या ठिकाणी 1250 कोटी रुपये मंजूर केले. बाळासाहेब थोरात साहेबांचा तो आग्रह होता, बापूसाहेब तनपुरेंचा तो आग्रह होता. आणि महत्वाचं म्हणजे त्या भागात गेल्या 20 वर्षापासून संघर्ष करणारी निळवंडे कृती समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती इच्छा आणि मागणी होती. त्या कार्यकर्त्यांनी लाठ्या खाट्या खाल्ल्या. आपल्या महाविकास आघाडी सरकारने न्याय दिला साहेब. पाणी आलं, गडी लगेच जलपूजन करायला तयार. अरे आता तेव्हा पाणी आलं तेव्हा तुम्ही नव्हते ना महाविकास आघाडीत, तुम्ही महायुतीत होते ना. म्हणजे जी कामं महाविकास आघाडीने केली,
जी कामं त्या ठिकाणी तुम्ही केली, उद्धवजींनी केली, त्या कामाबद्दल तुम्हाला श्रेय द्यायचं नाही, पण स्वतः बाकी सगळ्यात पुढे राहायचं. गोदावरी उजव्या डाव्या कालव्याचा विषय, समन्याय वाटप, पाणी वाटप कायदे नाही साहेब. आमचं त्या ठिकाणी पाणी गेलं, कमी झालं. कोले साहेबांनी संघर्ष केला, यश आलं नाही. कोण होता तेव्हा जलसंपदा मंत्री? जे सुनील तटकरे यांचे प्रदेशाध्यक्ष, जे यांच्याकरता कदाचित मत मागायला येतील, येणार नाहीत, कारण तोंड दाखवायला जागा नाही. या तालुक्याचं पाणी सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी घालवलेलं आहे. आणि यांचे पिताश्री आमदार होते. म्हणजे एकीकडे आमचा बागायती जो भाग होता त्याचं पाणी कमी केलं नकली राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी आत्ताच्या. आणि जो आमचा जिरायती भाग होता त्याला बागायती करायचं काम पवार साहेब, उद्धव साहेब, जयंत पाटील साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, तनपुरे साहेबांनी आमच्या निळवंडे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलं. बोलण्यासारखं बरंच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. आज सोयाबीन 4,000 वर आली. 4,900चा काहीतरी हमी भाव आहे. आमच्याकडे बोलत नाही. कांद्याचे भाव खाली आले, आमच्याकडे बोलत नाही. दूध 27 रुपयावर आलं. तुमच्या मार्गदर्शनाखाली उद्धवजींचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं. किती होतं? 35-37 होतं का नाही? अरे हातवर करून सांगा ना होतं म्हणून. आता 27 वर आलं. ते 5 रुपये अनुदान ते सुद्धा मिळत नाही. पंगडी बोलत नाही, कारण दुग्ध मंत्र्यांचा लाडका आहे ना, घाबरतोय पठ्ठ्या. अरे शेतकऱ्याच्या प्रश्नावर संघर्ष कर, आमच्यावर कसली दादागिरी करतो? एक कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणतो. अरे माझे आई वडील शिक्षक होते, माझी आई थाली साहेब, एक प्राध्यापक, एक प्राचार्य. प्रत्येक आई वडिलाला वाटतं आपला मुलगा शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे. तुम्हाला वाटतं का नाही? माझ्या आई वडिलांना नाही वाटत होतं. त्यांना माहित होतं का पोरगा इंजिनियर होऊन आमदारकी लढणार आहे? साहेब तुम्ही आदेश दिला म्हणून उभं राहिलो. मला कोपरगावकरांना सांगायचं माझी बदनामी सुरू झाली आणि ती वाढत जाणार आहे. हा ठेकेदार आहे म्हणून 2009 ला मी माझं सगळे रजिस्ट्रेशन साहेब रद्द केलेले आहेत. 1 रुपयाचं काम बगरे सर मी केलेलं नाही. पण प्रपंच चालवायचा, मुलांची शिक्षण आहे, म्हातारे आई वडील आहेत, 10 जणांचं कुटुंब आहे. माझा भाऊ व्यवसाय करतो. कुठे आहे तो? इथं बसलाय साहेब तुमच्या पायापाशी. करायचा नाही का व्यवसाय नोंदणीकृत शासनाचा? मग काय मटक्याच्या पेढ्या चालवायच्या का आम्ही? का रेशन जोडायचा? हा करतो माझा भाऊ ठेकेदारी, पण आजपर्यंत कधी त्याच्या कामाची कुठली तक्रार नाही. एक उत्तम ठेकेदार म्हणून त्याचं नावलौकिक संपूर्ण विभागामध्ये. आम्ही आमच्या कष्टाचं खातो, आमच्या व्यवसायावर येऊ नका. मग तुमचा व्यवसाय काय हे सुद्धा विचारावं लागेल. या स्टेजवर गौतमी पाटील नाचले, तिथं पूजा पवार नाचले. ते पैसे तुम्ही कोणत्या अकाउंट मधून दिले कोपरगावच्या जनतेला सांगा. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या शेपटीवर पाय देऊ नका. तुमचे लाभार्थी मलिदा गँगवाले बगल बच्चे आवरा. माझी लढाई तुमच्याशी. तुम्ही बोला, तुम्ही माझ्यावर आरोप करा, ट्रोलर माझ्यावर सोडू नका. मी घाबरणार नाही. माझ्या माग माझे श्रद्धेय पवार साहेब त्या ठिकाणी, माझ्या माग माझे शिवसैनिकांची, काँग्रेसच्या लोकांची ताकद. बराच त्रास तुम्ही त्या ठिकाणी देता, आम्ही तो सहन करतो. साहेब मी आपल्याला सांगतो, मी ग्रामीण भागात फिरतो. कोपरगावच्या लोकांना आपलं प्रचंड आकर्षण आहे साहेब. संदीप वरपेला कोण ओळखत नाही? संदीप वरपे हा शहरात काम करणारा कार्यकर्ता.
केवळ तुमचा आदेश दिला, हे लोक पळून पळून जातात म्हणून मी हे सगळं उभं केलं. मला राजा भाऊनी, शिवसैनिकांनी त्या ठिकाणी, सगळ्यांनी, कैलास भाऊनी सगळ्यांनी साथ दिली. पण मी ग्रामीण भागात जातो, लोक म्हणतात तुतारी, रामकृष्ण हरी वाजवा. प्रत्येक गावात संदीप भाऊ आमचा तुमचा परिचय नाही, पण पवार साहेबांची तुतारीचा आम्हाला बटन त्या ठिकाणी बाद. आता फार मोठा वापर चालू होणार या सभेनंतर. तुला काय पाहिजे, तुला काय देऊ, बंगला, गाडी, मोटर देऊ का, काही पण येईल. निवडणुकीच्या आदल्या रात्री चॉकलेट येतात, चॉकलेट. लहान पोरग चॉकलेट खात ना, लहान पोरग ते काय करतं माहितीये का, चॉकलेट खाताना ते चॉकलेट खात आणि त्याच्यावरचं प्लॅस्टिक फेकून देत का, प्लॅस्टिक सकट खात. त्या लहान पोराकडनंच आपण शिकायचंय. आपल्या पैशातून आपणच ठेवाय दिलेलं चॉकलेट दर 5 वर्षांनी निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याकडे येतं. त्या चॉकलेटचा विनम्रपणे स्वीकार करा. चॉकलेट खा, प्लॅस्टिक फेकून द्या आणि आतमध्ये गेल्यावर त्या ठिकाणी 3 नंबरचं तुतारीचं बटन दाबा. या 3 नंबरच्या बटनाचा इतिहास सांगतो आणि थांबतो. आपल्याला साहेबांना ऐकायचंय. माझा नंबर किती आहे अनुक्रमांक? 3 नंबरला काय बटन कोणतं दाबायचं? 3 नंबरचं. माझ्या मोठ्या भगिनी, मार्गदर्शिका, नेत्या आदरणीय सुप्रियाताईंचा नंबर होता 3. सुप्रियाताई आल्या 1.5 लाख मतांनी निवडून. आपले दक्षिणेचे खासदार निलेश लंके, त्यांचा नंबर होता 3, ते आले निवडून. इथं बगरे सर आहेत, त्यांचा नंबर होता 3. सर हात करा, विनंती आहे तुमच्या शिष्याची, लोकांना हात करा. त्यांच्या विरोधात 40 वर्ष घरात आमदारकी आणि केंद्रीय मंत्रिपद असलेली महिला होती. सरांनी तिला लाखभर मतांनी त्या ठिकाणी पाडलं. आमचे अमोल कोल्हे, आमचे जुने नेते म्हणले होते तू निवडून कसा येतात तेच बघतो. त्या अमोल दादांचा नंबर होता 3 आणि आता तुमच्या संदीपचा नंबर सुद्धा 3 आहे. साहेबांचा आशीर्वाद मिळाल्यावर, उद्धवजींचे आशीर्वाद तर मी घेऊन आलोय. 20 तारखेला मतदान करा. 23 तारखेला गुलाल त्या ठिकाणी आपणच खेळणार आहे, लक्षात ठेवा. मी आता बरंच बोललो, फक्त एकच सांगतो साहेब, माझे आई वडील इथे, माझा भाऊ इथे, एक मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. मी मानतो मी सामान्य कुटुंबातला आहे साहेब. तात्या 2च मिनिट घेतो. एक साहेबांना आणि सगळ्यांना मला ऐकवायचंय. त्यांनी ट्रोल सोडले साहेब, ते व्हिडिओ तयार करतात आणि पाठवतात. त्यांचा एक कार्यकर्ता काय म्हणतो ऐका, तुम्ही ऐका. मी तुमचा प्रतिनिधी आहे. महागाई वाढल्यावर तुम्हाला त्रास होतो, मला सुद्धा होतो. पोरांची शाळेची फी वाढल्यावर तुम्हाला त्रास होतो, मला सुद्धा होतो. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यावर तुम्हाला त्रास होतो, मला सुद्धा होतो. आपल्या गाड्यांमध्ये कुठल्याही कारखान्याच्या पंपातून पेट्रोल येत आहे. तुमचे माझे प्रश्न सारखे आहेत. मी सांगितलं साहेब, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी एका धनदांडग्या कारखानदाराच्या विरोधात लढतोय. एक व्हिडिओ आला, तो व्हिडिओ माझ्या करता नाही, तुमच्या सगळ्यांकरता आहे. तो व्हिडिओ ऐका. माझ्या तुमच्या स्वतःच्या मुलाला बघा, भावाला बघा, स्वतःला बघा आणि पेटून उठाई विनंती करतो. हा व्हिडिओ ऐकवतो, तुमच्या समोर चांग दंडवत घालतो आणि थांबतो. सर्वसामान्य कारखानदार, दोन्ही कारखानदार एका बाजूला. सर्वसामान्य सर्वसामान्य एका बापाची पेंड आहे का तालुक्यात? बापाची पेंड आहे का?
यांचा सरपंच म्हणतो माझी सर्वसामान्य कार्यकर्ता कशाला झक मारायला उभा राहतो, याच्या बापाची पेंड आहे का? अरे यांनी माझा बाप नाही काढला, तुमच्या सगळ्यांचा बाप काढला. ही जी पैशाची मस्ती आहे ही या निवडणुकीत उतरायची, एवढंच आपल्याला सांगतो. साहेब आपण आलात, निवडणुकीत काय होईल मला माहित नाही, पण आपण आला माझा पाठबळ द्यायला. मी आपले ऋण व्यक्त करतो. आयुष्यभर मी तुमच्या ऋणातून व्यक्त होणार नाही. आणि हा विघ्नेश्वर आहे साहेब, मी याचं रोज दर्शन घेतो. जीवात जीव असेपर्यंत आपली आणि सुप्रियाताईची साथ मी कधी सोडणार नाही, एवढ्याच या कोपरगावच्या जनतेसमोर सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.